काल अधिवेशन संपत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर जो मी मांडला होता त्याच्याचबरोबर त्या प्रस्तावावर अनेक आमदारांनी त्यांचे मतं तिथे व्यक्त केली होती। त्याच्यावर उत्तर देत असताना आमच्या सगळ्यांची जी मागणी होती, ज्याच्यासाठी पवित्र भूमी पंढरपूरमध्ये आम्ही सर्वांनी मिळून अन्नत्याग आंदोलन केलं होतं, शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला होता, अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता। त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खूप मोठं आंदोलन, रास्ता रोको तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने आम्ही तिथं ते केलं। आणि करत असताना तुम्हाला माहीत असेल, सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब हे सांगत होते की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी आम्ही कर्जमाफी योजना आणलेली आहेत, ज्या अटी त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही। पण काल उत्तर देत असताना आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यावेळेसच्या कर्जमाफीचा, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने जी कर्जमाफी होती, त्या लाभार्थी शेतकऱ्यांना या नव्या योजनेमध्ये फक्त 50,000 रुपयाचा लाभ तिथं सरकारने दिला होता। आमची मागणी होती ही अट काढण्यात यावी, सरसकट 2 लाखाचा लाभ सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना पण आणि इतरही शेतकऱ्यांना द्यावा अशी आमची मागणी होती। दुसरी मागणी आमची जी होती ती होती, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 26-27 वर्षाची जी अट टाकली, म्हणजे जे वर्ष अजून संपलं नाही, म्हणजे 1 वर्ष त्यांना थांबावं लागलं असतं, ती अट सुद्धा तिथं काढण्यात यावी। या दोन्ही अट काल काढल्या। पण जसं मी मगाशी सांगितलं की काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलत होते की या अटीमुळे कोणाचंही नुकसान होणार नाही। मग आम्ही आमचा संघर्ष मोठा केला, जास्त आक्रमक केला, शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो। आणि मग आपण बघितलं असेल, हळूहळू कुठेतरी सरकारला सुद्धा कळालं की शेतकरी आता आक्रमक होत चाललेले आहे, शेतकऱ्यांना कळालेलं आहे या अटीमुळे आपलं नुकसान होणार आहे। आणि मग अनेक वेळा सरकारबरोबर आम्ही चर्चा केली, मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा केली, परदेशी जे या कर्जमाफी योजनेचे जी काही समिती होते त्याचे प्रमुख होते त्यांच्याबरोबर एकदा चर्चा केली। दुसऱ्यांदा जेव्हा चर्चा करण्याची वेळ आली, दुर्दैव असं ते त्या बैठकीला आले नाही। त्यामुळे ह्या सगळ्या संघर्षानंतर आणि अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आम्ही हे मुद्दे मांडल्यानंतर शेवटी सरकारला या अटी मागे घ्याव्या लागल्या। म्हणजे कुठं ना कुठंतरी शेतकऱ्यांची एकजूट जी झाली, जो संघर्ष आम्ही सर्वांनी मिळून केला, अनेक आमदारांनी जो मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला, या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारला मान्य करत तिथं या अटी काढण्यात आल्या। त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा, आणि ते सुद्धा 40 लाख शेतकऱ्यांचा फायदा याच्यामुळे होणार आहे। मी मनापासून सरकारचे आभार व्यक्त करतो। संघर्ष करावा लागला, बराच काळ याच्यामध्ये गेला, पण तरी सुद्धा सरकारचे आभार आणि मुख्यमंत्री साहेबांचे आभार।